गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। राधा मेरी स्वामिनी राधा, 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 राधा मेरी स्वामिनी राधा। वृंदावन के राजा दोनों श्याम राधिका रानी, वृंदावन के राजा वृंदावन के राजा दोनों
श्याम राधिकारानी चार पदार्थ करत मजोरी चार पदार्थ करत मजूरी मुक्ति भरे जहाँ पानी राधा मेरी स्वामिनी राधा राधा मेरी स्वामिनी राधा राधा मेरी स्वामिनी राधा राधा मेरी स्वामिनी राधा मेरी स्वामिनी राधा मेरी स्वामिनी राधा जगदम्बा माता की श्रीमद् देवी भागवत महापुराण की सच्चिदानंद सद्गुरु भगवान मौली की जय जय श्री राधे जय जय श्री राधे आदिशक्ती जगदंबा माता आणि सर्वच जीवांना परम पावन करणार असं हे श्रीमद्देवी भागवत अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय तसेच सर्वच साधू संत आमचे सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु भगवान माऊली या सर्वांच्या चरणी वंदन तसेच आपण सर्वच ज्ञानीजन गुणीजन भाविक भक्त माता भगिनी या सर्वांच्या चरणी वंदन तसेच या आदिशक्तीची भगवतीची सेवा करणारे आमचे सर्वच कला उपासक संगीत उपासक आणि ध्वनी मुद्रणाची सेवा देणारा आमचा गौरव दादा या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आजच्या या चतुर्थ दिवसाच्या पुष्पाकडे वळूया. बरोबर ना? हा जो आदिशक्तीचा ज्ञान यज्ञ आहे या ज्ञान यज्ञामध्ये आजची ही चौथी आहुती. काल आपण कुठल्या कुठल्या कथा बघितल्या काल? आठवतंय का? कुठल्या कथा बघितल्या काल आपण? असं करू नका. ऐकून झालं का झटकून द्यायचं तुमचं तुम्हाला लकलाप. मी आम्ही चाललो घरी. हा, उठल्या उठल्या काय करतात? जागेवरून उठल्यानंतर कपडे झटकले तर तुमचं तुम्हाला, आम्ही असं नाही ना. मग कुठल्या कथा बघितल्या? भगवंताचा हैग्रीव अवतार बघितला. त्याच्यानंतर मधु आणि कैटभ या दोन असुरांची कथा बघितली आणि शौनकजींनी सुतांना प्रश्न विचारलेला होता की व्यासदेवांचा जो मुलगा आहे, व्यासांचा मुलगा हा अरणी मंथनातून जन्माला आलेला आहे, म्हणून त्याचं सविस्तर वृत्तांत आम्हाला सांगा. तो अरणी मंथनातून कसा जन्माला आला? तर त्यावेळेला सूतजी सांगू लागले की
व्यासांनी नारदजींना प्रश्न विचारलेला होता, मला मुलगा व्हावा याच्यासाठी मी कोणत्या देवतेची उपासना करू? तेव्हा नारदजींनी सांगितलं की माझ्या वडिलांनाही हाच प्रश्न पडलेला होता की आपलं हित जर साध्य करून घ्यायचं असेल तर उपासना करायची, कोणत्या देवतेची उपासना करायची? तर त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न भगवान विष्णूंना विचारलेला होता आणि विष्णू सांगतात की कोणत्या देवतेची उपासना करायची. विष्णूंना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मी सुद्धा स्वतंत्र नाही. ब्रह्मदेवांना सांगितलं तुम्ही स्वतंत्र नाहीत, कारण आपण 3 प्रकारचे 3 कार्य करतो. एक जण जन्माला घालणं, भगवान ब्रह्मदेव या सृष्टीची काय करतात? उत्पत्ती करतात. भगवान विष्णू सांभाळ करण्याचं काम करतात आणि शंकरजी या सर्वांना घेऊन उत्पत्ती, स्थिती आणि लय ही 3 कार्य 3 देवांचे आहेत. मग आपण तिघही 3 प्रकारचे 3 कार्य आपल्यावरती सोपवलेली आहेत आणि हे 3ही कार्य आपण करतो. परंतु आपल्याकडे ह्या आदिशक्तीच्या 3 शक्ती आपल्याकडे आहेत आणि म्हणून ते कार्य आपण करू शकतो. मग विष्णू भगवंतांनी सांगितलं माझ्याकडे सात्विक शक्ती आहे, ब्रह्मदेवाला सांगितलं तुमच्याकडे राजसी शक्ती आहे आणि भगवान भोले बाबांकडे तामसी शक्ती आहे. या शक्तीच्या आधारे आम्ही हे कार्य करू शकतो. म्हणून मलाही मी सुद्धा तिच्या अधीन आहे, म्हणून मला अनेक अवतार घ्यावे लागले. भगवान विष्णू सांगतात की म्हणून मला अनेक अवतार घ्यावे लागले, कारण लक्ष्मी सोबतीला असताना शेषाची शय्या, निवांत अशी शय्या असताना सुद्धा कोणाला वाटेल या मृत्यू लोकात जाऊन आणि वेगवेगळ्या योनींमध्ये अवतार घ्यावं असं कोणाला वाटेल का? परंतु नाही, त्या आदिशक्तीच्या ताब्यात आपण सगळेजण आहोत, म्हणून आपल्याला किंवा मलाही वेगवेगळे अवतार घ्यावे लागले. हयग्रीव अवतार पण सांगितला, त्यातच हयग्रीव अवताराची पूर्ण कथा सांगितलेली. म्हणून मला सुद्धा या आदिशक्ती जगदंबेची उपासना करावी लागते. मी सुद्धा त्या शक्तीची उपासना करतो आणि शक्तीची उपासना केल्यानंतर आपल्या सर्वांचं काम जे आहे ना, ते आपल्याला नेमून दिलेली जे काम आहे ते काम सफल होत असतात. म्हणून तुम्ही सुद्धा काय करा, व्यास भगवंतांना सांगितलं तुम्ही काय करा, या आदिशक्तीची उपासना करा. म्हणून नारदजींनी या आदिशक्तीला एकाक्षरी हा जो आदिशक्तीचा वाग्बीज मंत्र आहे त्या मंत्राचा बोध केला. नारदजींनी व्यासदेव भगवंतांना आदिशक्तीच्या मंत्राचा काय केला? वाग्बीज मंत्राचा बोध केला. आणि त्यानंतर व्यास भगवंत 100 वर्ष मेरू पर्वतावरती त्या नामाचं नामस्मरण करताय किंवा तपाला बसलेले. किती? 100 वर्ष पर्यंत व्यासदेव तिथं बसलेले आणि त्यांचं तप चालू आहे, ते ध्यानस्थ आहे. इकडे इंद्राला काळजी पडली, कारण इंद्र कोणालाही तप करू देत नाही. कारण का? त्याला भीती आहे, आपलं जे सिंहासन आहे ना, हे सिंहासन कोणीतरी घेऊन जाईल. कारण जो तप करतो, जो तपाला बसतो, तो कशासाठी? आपलं सिंहासन घेण्यासाठी, अमरावतीचं राज्य घेण्यासाठी. म्हणजे जे जे काही असुर आहे ते असुर तपाला बसतात आणि तप करून अमरावतीचं जे राज्य आहे ते राज्य काय करतात? बळकावतात. म्हणून त्याचं स्वतःचं अमरावतीचं जे सिंहासन आहे ते सिंहासन जाऊ नये याच्यासाठी तो कोणालाही तप करू देत नाही. नाही ना? आपण इथं कथा ऐकायला बसलेलो आहे, तरीही आपले हे जे इंद्रिय आहेत, इंद्रिय ते निवांत बसू देतात का आपल्याला? आपले इंद्रिय हात पाय निवांत बसू देतात का? नाही. चुळबुळ चालू आहे, मांडी घालून जरी बसलो तरी निवांत आपण बसू शकत नाही. चुळबुळ चुळबुळ चालू आहे. म्हणजेच आपण इंद्रियांच्या ताब्यात आहोत, त्या इंद्राच्याच ताब्यात आहोत. इंद्र म्हणजेच आपली सर्व काय आहे? इंद्रिय आहेत. ते इंद्रियांच्या ताब्यात आहोत आपण. ती इंद्रिय आपल्या ताब्यात अजून तरी नाही. आणि म्हणून ज्या वेळेला ते आपल्या ताब्यात येतील तर त्यावेळेला त्या अमरावतीचं राज्य आपल्या ताब्यात आलं असं समजावं. परंतु या इंद्रियांना भीती आहे की आपलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य आपण गमावून बसू, म्हणून सहजासहजी ते आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून ज्या वेळेला इंद्र व्यासांचं तप
भंग करण्यासाठी गेला त्यावेळेला शंकरजींनी सांगितलं की ते तुझं सिंहासन घेण्यासाठी त्यांचं तप नाहीये. ते तपाला बसलेले, ध्यानाला बसलेले तर तुझं सिंहासन घेण्यासाठी मुळीच नाही. तर ते कशासाठी बसलेले? त्यांना मुलाची अपेक्षा आहे. एक मुलगा व्हावा याच्यासाठी ते बसलेले. त्यानंतर शंकरजी म्हणजे व्यासांनी शक्तीसहित त्या शक्तिमानाची पण पूजा केलेली आहे. आराधना करत असताना शक्तीसहित शक्तिमानाची आराधना केली. म्हणजे शक्तीची आणि भगवान भोले बाबांची आहे, दोघांची आराधना केलेली होती. आणि मग भोले बाबा प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन सांगितलं, तुमची जी इच्छा आहे ना ती इच्छा मी पूर्ण करेन. कारण तुमची इच्छा काय आहे की तुम्ही जे ग्रंथ निर्माण करतात, जे जे काही पुराण निर्माण करतात आणि ते पुराणांची निर्मिती केल्यानंतर त्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. त्या पुराणांचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. परंतु प्रचार करणारा प्रसार करणारा विरक्त पाहिजे, ते लोभी नसावा. प्रचार प्रसार करणारा कसा असावा? विरक्त असावा. म्हणून असा विरक्त कोण आहे? तर व्यासदेव भगवंतांनी भगवान भोलेनाथांचीच आराधना केली. म्हणून भोलेनाथ म्हणतात बाकी विरक्त असा दुसरा कोणीही नाही. त्यामध्ये भोले बाबाच फक्त कुठे बसलेले? स्मशानामध्ये बसलेले. कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. स्मशानात बसून आणि अखंड विष्णूजींचं नामस्मरण चालू आहे. म्हणून मीच भगवान भोले बाबांनी सांगितलं, मीच तुमच्या पोटी काय करणार आहे? अवतार घेणार आहे. म्हणून तुम्ही निश्चिंत व्हा. भगवान भोले बाबाच का आले? तर ते विरक्त आहेत. आणि प्रचार प्रसार करणारा सुद्धा कसा असावा? विरक्तच असावा. त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर भगवान भोले बाबांनी सांगितलं, योग्य वेळ आल्यानंतर मी तुमचा पुत्र म्हणून मी काय करेल? अवतार घेईल. आता तुम्ही इथून काय करा? आश्रमामध्ये जा. मग भगवान भोले बाबांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर व्यासजी त्यांच्या आश्रमामध्ये आलेले. आश्रमामध्ये आलेले पुत्र प्राप्ती होणार आहे. भगवान भोले बाबांनी वर दिलेला आहे. म्हटल्यानंतर पुत्राची प्राप्ती होईलच, परंतु आपल्याला अयोनिज पुत्र जन्माला यावा अशी अपेक्षा आहे. कारण प्रपंचामध्ये पडायचं नाही. हा प्रपंच या जीवाला, या मायेमध्ये हा जीव एकदा का आपण प्रपंचामध्ये पडलो या मायेमध्ये हा जीव अडकत चालतो. एकदा का तो मायेमध्ये अडकला की त्याच्यातून बाहेर निघणं परत काय होतं? अवघड होतं. आणि म्हणून सांगितलं, मला या प्रपंचामध्ये पडायचं नाहीये, प्रपंचात पडायचं नाही, परंतु मुलगा तर पाहिजे, मुलाची अपेक्षा तर आहेच. म्हणून अयोनिज मुलगा प्राप्त व्हावा असा त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे? विचार चालू आहे. आणि त्याच वेळेला त्यांना होम हवन करायचंय, होम पेटवायचंय. आणि होम पेटवत असतानाच त्या होमामध्ये जे काही द्रव्य किंवा आहुती ज्या दिल्या जातात, होमामध्ये जी सामुग्री टाकली जाते, तर ती सर्व सामुग्री त्या होमामध्ये टाकलेली आहे. आणि होम काय करायचंय? प्रज्वलित करायचंय. होम प्रज्वलित करायचंय, त्याच्यासाठी सगळी तयारी झालेली आहे. आणि ज्या वेळेला तो प्रज्वलित करण्यासाठी त्याच्यात याचं मंथन केलं जातं. दोन जे लाकडं आहे, ती दोन लाकडं एकमेकांवरती काय केली जातात? घासले जातात. पूर्वी अग्नी प्रज्वलित करण्यासाठी दोन लाकडं, म्हणजे अरण्यामध्ये सुद्धा दोन लाकडं ज्या वेळेला एकमेकावरती घासली जायची, त्याच्यातून अग्नी प्रज्वलित व्हायचा. आणि बऱ्याचशा ठिकाणी अजूनही वनांना, जंगलांना काय होते? आग लागतेच. म्हणून त्यांची सगळी तयारी झालेली आहे आणि तो होम पेटवायचा आहे. त्याच वेळेला समोर एक घृताची नावाची अप्सरा आलेली आहे. मनामध्ये विचार चालू आहे आणि होम पेटवण्याची सगळी तयारी चालू आहे, परंतु समोर घृताची नावाची अप्सरा आली. आणि त्या अप्सरेकडे व्यासजी बघताय. त्या अप्सरेकडे बघितल्यानंतर मनामध्ये प्रबळ इच्छा उत्पन्न झाली, परंतु स्वतःला आवरलं. काय केलं? स्वतःला आवरलं. का? कारण मी एवढा मोठा तपस्वी, आतापर्यंत एवढं मोठं तप केलेलं आहे, ज्ञानी आहे, आणि आतापर्यंत अनेक पुराणांची काय केलेली आहे? रचना केलेली आहे.
म्हणजे व्यास, मुळातच व्यास नाव का पडलं तर ते विशाल बुद्धी, ज्यांची विशाल बुद्धी आहे असे ते व्यास. आणि मग असं असताना सुद्धा जर मी हिच्या मागे लागलो, या घृताची अप्सरेच्या मागे जर लागलो, तर सगळा समाज माझी काय करेल, निंदा करेल. म्हणजे एवढा मोठा ज्ञानी असून सुद्धा हा हिने काय केलं, कामांध झाला आणि या अप्सरेच्या मागे लागला म्हणून स्वतःला आवरलं. मग त्यावेळेला ती घृताची नावाची जी अप्सरा आहे, तर ती अप्सरा ही व्यासदेव तिच्याकडे बघताय. परंतु हे बघताना ज्या वेळेला बघितलं, तर ती जी अप्सरा आहे ती अप्सरा घाबरली. घृताची नावाची जी अप्सरा होती ती घाबरली. आणि घाबरल्यानंतर तिने तिचं रूप बदललं आणि तिने एक शुकीचं रूप घेतलं. काय केलं, त्याच उर्वशीने शुकीचं म्हणजे पोपटिनीचं रूप धारण केलं. आणि तिने पोपटिनीचं रूप धारण केलं आणि इकडे अग्नी प्रज्वलित करण्यासाठी अरणी मंथन करू लागले व्यासदेव. अरणी मंथन करू लागले आणि अरणी मंथन करता 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 बघत होते घृताची अप्सरेकडे आणि अरणी मंथन चालू आहे. आणि त्याच वेळेला त्यांचं तेज त्या होमामध्ये काय झालं, पडलं. होमामध्ये पडलं, घर्षण चालू आहे. घर्षण होता 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 त्याच्यामध्ये एकदमच दिव्य असा अग्नी प्रगट झाला. आणि दिव्य अग्नी प्रगट झाला आणि त्या अग्नीतूनच शुकदेव भगवंताचा जन्म झालेला आहे. दिव्य असा अग्नी प्रज्वलित झाला आणि त्या अग्नीतूनच एक बालक जन्माला आलं. आणि ते बालक जन्माला आल्यानंतर त्या बालकाचं नाव शुक ठेवलं. का तर ती घृताची नावाची अप्सरा व्यास आपल्याकडे बघताय, परंतु बघत असताना हे काय करतील, आपल्याला शाप देतील. म्हणून तिने काय केलं, ती घाबरली आणि शुकीचं रूप तिने घेतलं घाबरल्यामुळे. मग शुकीचं रूप घेतलंय, एका पोपटिनीचं रूप घेतलंय. मग तिच्याकडे बघता बघता हा मुलगा काय झालेला आहे, जन्माला आलेला आहे. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, शुक. शुकीकडे बघता बघता काय झालेला आहे, हा मुलगा जन्माला आला. होमातून अरणी मंथनातून तो काय झालेला आहे, जन्माला आला. आणि तिच्याकडे बघता बघता जन्माला आला म्हणून त्याचं नाव काय झालं, शुक ठेवलं. मग या शुकांना व्यासांनी अनेक पुराण शिकवलेली. ज्या वेळेला ते थोडे मोठे झाल्यानंतर अनेक पुराणांचा अभ्यास त्यांना शिकवलेला आहे, वेदांचा अभ्यास त्यांना शिकवलेला आहे. आणि योग्य वेळ आल्यानंतर मग व्यासजी मुलाला म्हणताय का तुम्ही आता गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करा, म्हणजेच विवाह करा. आपण मुलगा एकदा लहानचा मोठा करतो, शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झालं तो स्वतःच्या पायावर उभा राहिला की लगेच आई वडील काय म्हणतात, आता याचे दोनाचे चार केले पाहिजे, म्हणतात की नाही. मग तसंच व्यासदेव पण काय म्हणताय, आता तुम्ही स्वतःच्या मुलाला सांगताय शुकदेवांना की आता तुम्ही विवाह करा. परंतु शुकदेव म्हणतात मला विवाह करायचा नाही, मला या मायेमध्ये अडकू नका. तुम्ही मुळात कसे आहात, विरक्त आहात, ज्ञानी आहात. एवढे विरक्त असून सुद्धा, ज्ञानी असून सुद्धा मला तुम्ही असं का सांगतात, या माया जाळात अडकवण्याचं काम तुम्ही मला का करतायत. कारण तुम्ही एवढे ज्ञानी असून सुद्धा एवढे पुराणांची तुम्ही निर्मिती केली, एका वेदाचे अनेक भाग तुम्ही केलेले आहे. व ज्ञानाच्या बाबतीमध्ये तुमचा विचार केला तर विशाल बुद्धी असे तुम्ही व्यास. आणि असं असताना सुद्धा या मायेमध्ये अडकून तुम्ही या आदिशक्तीच्या या माया जाळामध्ये अडकून, मायेत अडकून मला सांगताय का तुम्ही काय करा, या मायेमध्ये अडका किंवा प्रपंच करा. परंतु मला प्रपंच करायचा नाही, माझी प्रपंच करण्याची इच्छा मुळीच नाही. कारण प्रपंच हा असा आहे की या प्रपंचामध्ये जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. प्रपंच कसा आहे, शुकदेव व्यासांना सांगताय, प्रपंचामध्ये पैसा असेल ना, पैसा घरदार श्रीमंती सगळं जर असेल ना, तर तोपर्यंत सगळे नातेवाईक समाज आपल्याला काय करतो, आपलं म्हणतो. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपलं 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 म्हणतो. किंवा जवळ
बोलवतो किंवा आपल्या जवळ येतो, परंतु एकदा का आपल्या जवळची धन संपत्ती वगैरे सगळी संपली तर कितीही जवळ असलेले सुद्धा काय करतात? नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, गुण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, गुण कुणाचे सगळे सोय. मेल्या मागे सर्व राहिले, मेल्या मागे सर्व राहिले. तुटतील रे धागे दोरे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी. पैसों की खातिर करता मिलावट, नेकी और एकी को भूल गया. ओ पैसों के खातिर करता मिलावट, नेकी और एकी को भूल गया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. ओ तन के घमंड
टुकड़ा कहे बस अब हो गया। तन के घमंड में होगी फजीती, टुकड़ा कहे बस अब हो गया। ओ पैसों की खातिर करता मिलावट, संत समागम को भूल गया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। जगदम्बा माता की, श्रीमद देवी भागवत महापुराण की जय। म्हणून साधू संत म्हणतात, जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा. म्हणून या प्रपंचामध्ये सगळं दुःखच आहे. सुखदेवजी सगळं दुःख वर्णन करून सांगतायत की या प्रपंचामध्ये पैसा असेल तरच हा समाज सुद्धा काय करतो, आपलं म्हणतो, नाही तर कोणीच कोणाला विचारत नाही. आपले आपले आपण ज्यांना म्हणतो ते सुद्धा आपल्याला विचारत नाही. एक गरीब मुलगा, आई वडील बालपणीच आई वडिलांचं निर्वाण झालं आणि निर्वाण झाल्यानंतर, आता मी काल पण सांगितलं, पोट एकटीच बरं, पोटासाठी किती आटाआटी, पोट राहत नाही. म्हणून काहीतरी छोटासा उद्योगधंदा करायचा आणि फक्त कसं बसं 2 वेळचं जेवण त्याला मिळत असेल, बाकी कुठली प्रॉपर्टी नाही. आई वडिलांचं लहानपणीच निर्वाण झालेलं आणि तो ज्या वेळेला 20-22 वर्षाचा झाला, तर त्यावेळेला त्यांनी काय केलं, आपण आदिशक्तीची उपासना करूया. या आदिशक्तीची उपासना केल्यानंतर तिच्याकडे मागणं मागूया, काहीतरी आपली निदान छोटंसं उपजीविकेपुरतं तरी ती काहीतरी आपल्याला देईल. म्हणून तो आदिशक्तीची उपासना करू लागला आणि आदिशक्तीची उपासना करता 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 आदिशक्ती प्रसन्न झाली आणि आदिशक्तीने सांगितलं, तू समुद्र देवाकडे जा आणि समुद्र देव तुझी नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो समुद्र देवाकडे निघालेला आहे. समुद्राकडे जात असताना मध्ये रस्त्यामध्ये त्याच्या मामाचं घर लागलं आणि मामाचं घर लागल्यानंतर आता याच्याजवळ मुळात काहीच नाही, कोणी नातेवाईक नाही, घर नाही, गाडी नाही, बंगला नाही, काही नाही, पायी जायचंय आणि पायी चालत असतानाच त्या मामाचं घर लागलं, मुक्काम पडला. म्हणून त्याला वाटलं आता काय करावं, रात्रभर इथे मुक्काम करावा आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठून इथं चालू पडावं म्हटल्यानंतर मग मामाच्या घरी थांबला. तर त्या वेळेला मामाने गाईच्या गोठ्यामध्ये त्याला रात्रभर झोपायला काय केली, जागा दिली. कुठं, गाईच्या गोठ्यामध्ये. मोठं घर होतं मामाचं, परंतु तरी गाईच्या गोठ्यामध्ये झोपवलं. मला सांगायचं कशासाठी, शुकदेव भगवंत वडिलांना सांगताय, मला या प्रपंचात पाडू नका, मला प्रपंचच करायचा नाहीये. या प्रपंचामध्ये हा समाज नेमका कसा आहे, ही माया कशी आहे, ही माया या प्रपंचामध्ये अडकवते. म्हणून मला या मायेमध्ये अडकवण्याचं काम तुम्ही करू नका. मला काय करायचंय, फक्त त्या आदिशक्ती जगदंबेची सेवा करायची, अखंड नामस्मरण करायचंय, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायचं नाही. म्हणून तुम्ही आग्रह धरू नका. तर त्यावेळेला सर्व संसाराचं वर्णन करून सांगताय शुकदेव भगवंत की हा संसार नेमका कसा आहे. मग मामाने काय केलं, त्या गाईच्या गोठ्यामध्ये झोपवलं, रात्र कशी बशी काढली आणि सकाळी उठल्यानंतर तो पुढच्या प्रवासाला लागलेला आहे. पुढच्या प्रवासाला लागल्यानंतर मुक्काम दर मुक्काम करत तो समुद्र देवाकडे गेलेला आहे. समुद्र देवाकडे गेल्यानंतर समुद्र देवाला विनंती केली, आराधना केली की मला आदिशक्तीने पाठवलेलं आहे तुमच्याकडे, माझी परिस्थिती अशी आहे, उपजीविकेपुरतं फार काही नाही, परंतु माझी उपजीविका चालेल एवढं काहीतरी मला मिळावं या अपेक्षेने मी आलेलो आहे. समुद्रदेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर मग समुद्रदेवाने एक शंख दिला आणि सांगितलं, या शंखाची पूजा करायची. रोज सकाळी काय करायचं, शंखाची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर 2 भार सोनं तुला हा शंख रोज काय करेल, देईल. त्याला खूप आनंद झाला. आनंद झाल्यानंतर परत
तिकडनं येता शंख घेतला, येता येता पुन्हा मामाचं घर लागलं, मुक्काम केला. मामाने त्या दिवशी परत कुठे झोपवलं? गाईच्या गोठ्यातच झोपवलं. हा सकाळी लवकर उठला आणि समुद्र देवाने सांगितलेलं होतं की काय करायचं, रोज सकाळी या शंखाची काय करायची, पूजा करायची. म्हणून सकाळी लवकर उठला आणि लवकर उठून आणि शंखाची काय करतोय तो, पूजा करतोय. पूजा करत असताना पूजा पूर्ण झाली आणि त्या शंखाने 2 तोळे सोनं त्या मुलाला दिलं. आणि हे सगळं दृश्य मामाने पटीतून पाहिलं. मामाने काय केलं, ते दृश्य पटीतून पाहिलं. आणि मग पाहिल्यानंतर त्याला विचारलं हे काय प्रकार आहे. तर मग त्यांनी सांगितलं मी समुद्र देवाची आराधना केली, समुद्र देवाने मला शंख दिलेला आहे आणि हा शंख रोज काय करतो, तिची पूजा केल्यानंतर 2 तोळे सोनं देतो. आता रोज 2 तोळे सोनं देणारा शंख याच्याकडे आहे म्हटल्यानंतर मामाने लगेच त्याला काय केलं, जवळ घेतलं, अंजारायला गुंजारायला सुरुवात केली. त्या दिवशी ती उठून निघून जाणार होता, परंतु मामाने आग्रह केला आजच्या दिवस म्हणजे 2-3 दिवस काय कर, अजून मुक्काम कर, 2-3 दिवस थांब. आणि मग त्याला बोलवलं कुठे, स्वतःच्या घरामध्ये. मग मामाने भाच्याला काय केलं, बोलवलं, तू ये घरात राहा. आणि मग जेवण खावण वगैरे सगळं चांगल्या पद्धतीचं त्याला दिलं. कधी, ज्या वेळेला इकडून जात होता त्यावेळेला गोट्यात झोपवलं, बोलणं नाही, चालणं नाही, काहीच नाही. पण ज्या वेळेला तो शंख, त्याच्याकडे एक शंख आहे, 2 तोळे सोनं देणार आहे म्हटल्यानंतर घरात बोलवलं आणि घरात बोलून बळजबरीने 2-4 दिवस काय केलं, ठेवून घेतलं. ठेवून घेतल्यानंतर ही गोष्ट मामीपर्यंत गेली, मामीच्या लक्षात आली. आणि लक्षात आल्यानंतर मामीने दुसऱ्या दिवशी काय केलं, तो जो शंख त्याच्याकडे होता तसाच दुसरा शंख बाजारातून मागवला. मागवल्यानंतर तो शंख त्या शंखाच्या जागी ठेवला आणि तिथला जो शंख होता तो शंख उचलून घेतला. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला हा त्या शंखाची पूजा करतोय, पूजा केली मनोभावे, परंतु त्या वेळेला शंखाने सोनं दिलं नाही. लक्षात आलं नेमकं काय झालंय. आतापर्यंत तर सोनं दिलं, 2-4 दिवस मुक्काम केला, या शंखाने सोनं दिलं आपल्याला. आता काय झालं, पुन्हा रडत रडत कुठे गेला, समुद्र देवाकडे गेला आणि समुद्र देवाला सगळे झालेली हकीकत सांगितली. मग समुद्र देवाने सांगितलं काहीच हरकत नाही म्हणे, मी तुला आता परत दुसरा एक शंख देतो म्हणे, परत दुसरा एक शंख देतो. त्या शंखाची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर त्या शंखोबाला जोरात म्हणायचं, शंखोबा 5 तोळे सोनं द्या. तर त्यावेळेला शंखोबा म्हणतील 5 तोळे नाही 10 तोळे घ्या. काय म्हणतील ते, तू मागताना 5 तोळे मागायचे, तू दे. शंखोबा काय म्हणतील, 5 नाही 10 तोळे देतो, 10 तोळे घ्या. तू 10 तोळे सांगितलं, तो काय सांगेल मी 20 तोळे देतो. असा बोलणारा शंख आहे. आता हा बोलणारा शंख मी तुला देतो. म्हणून तो बोलणारा शंख घेतला. हा फक्त बोलेल पण देणार काहीच नाही. हा शंख बोलेल पण देणार काहीही नाही. मग तो शंख घेतला आणि परत मुक्काम कुठे झाला, मामाच्याच घरी मुक्काम झाला. आणि मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, उठल्यानंतर त्या शंखाची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर शंखोबांना सांगितलं, काय शंखोबा मला 5 तोळे सोनं द्या. शंखोबा आतमधून काय म्हणताय, 10 तोळे घ्या. 10 तोळे मागितल्यानंतर शंखोबा काय म्हणताय 20 तोळे घ्या. हे परत कोणी ऐकलं, मामीने परत ऐकलं. त्या दिवशी उठून निघून जाणार होता त्याच्या गावी, परंतु मामीने परत आग्रह केला, आजच्या दिवस काय करा, थांबा. आजच्या दिवस थांबा म्हटल्यावर परत थांबून घेतलं. तो थांबला आणि रात्री ज्या वेळेला झोपला तर त्यावेळेला मामीने परत शंख बदलला. कारण हा रोज अगोदरचा पूजा केल्यानंतर 2च तोळे सोनं देत होता, पण हिने आज दुसरा शंख आणला. तर हा दुसरा शंख काय करतो, जेवढं मागितलं त्याच्या डबल देतो. पण हा दरवाजाच्या आतमध्ये बसलेला होता, नेमकं काय करतोय मामीला माहिती नव्हतं. म्हणून रात्री मामीने परत काय केलं, तो जो 2 तोळे सोनं देणारा शंख होता तो त्या जागेवरती ठेवला आणि तिथला उचलून घेतला. आणि दुसऱ्या दिवशी मामीचा आग्रह होता, परंतु हा भाचा त्याच दिवशी सकाळी निघून, तुमचा पाहुणचार भरपूर झाला, आता मला माझ्या घरी जायचंय. मला सांगायचं काय की
ज्या वेळेला तो निर्धन होता, त्याच्याकडे काहीही नव्हतं, त्या वेळेला त्याला कुठं झोपवलं? गोठ्यामध्ये झोपवलं. बरं, हा सर्वांचा अनुभव आहे, हा समाज असाच आहे, हा सगळा समाजच असाच आहे. म्हणून जोवरी चढ नगा तोवरी म्हणते माझा, मानिती लहान थोर सर्व सुखाची या काजा. लहान थोर मानतात कधी? आपल्या सुखासाठी. आपलं जर चांगलं होत असेल ना, किंवा आपल्याला काही फायदा होत असेल, तरच हा समाज मानतो, नाहीतर समाज मानत नाही. किती जवळचं नातं असेल, लांबचं नातं असेल, परंतु जोपर्यंत देती घेती, देणं घेणं काहीतरी असेल, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे, नाही कोणी झाल्या ही न शक्ती नाक डोळे गळती सांडोनिया पळती रांडा पोरे. जन हे सुखाचं दिल्या घेतल्याचं आहे म्हणे. सगळा समाज दिलं घेतलं तर गोड आहे, नाहीतर नाही. एवढंच नाही, पुढे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, झाल्या ही न शक्ती नाक डोळे गळती सांडोनिया पळती रांडा पोरे. या शक्ती शरीर ज्या वेळेला क्षीण होतं, काहीही कामाचं राहत नाही, त्यांना मदत होईल असं काहीही काम आपण करत नाही, तर त्यावेळेला सांडोनिया पळती रांडा पोरे. स्वतःची बायको असेल, मुलं असेल, सोडून पळतात. आता हे काही आपल्या कामाचं राहिलेलं नाही. म्हणून बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे नासिले घर थुंकून. स्वतःची बायकोच म्हणते, सगळं घर थुंकून थुंकून काय केलं म्हणे? नासवलं. हे मेलेलं थुंकून घर नासवण्यापेक्षा मेलेलं बरं. कोण म्हणताय? स्वतःची बायको असेल तरी. हे जगद्गुरु तुकोबराय सांगताय. आणि तशीच परिस्थिती आहे की नाही या समाजाची? जोपर्यंत आपला फायदा आहे तोपर्यंत सगळे आपल्याला लागतात. एकदा का फायदा बंद झाला की मग कोणी कोणाला विचारत नाही. हे संसाराची ही रीत आहे, म्हणून मला संसारामध्ये अडकवू नका. म्हणून म्हटलेले, पैसा तेरे तीन नाम परशा परशु परसराम. पैसा तेरे तीन नाम परशा परसु परसराम. एखादा खूप गरीब आहे ना, ज्याच्याकडे काहीच नाहीये, त्याचं नाव परसराम आहे, परंतु त्याच्याजवळ पैसा अडका काहीच नाही, त्याला कशी हाक मारतात? त्याला परसराम म्हणतील का? त्याच्याजवळ काहीच नाहीये. काय म्हटलं जातं त्याला? परशा. परशा म्हणून हाक मारली जाते. ज्याच्याकडे मध्यम स्वरूपाचा आहे, त्याच्या उपजीविकेपुरतं, त्याला परसू म्हटलं जातं. आणि मग एखादा गडगंज श्रीमंत आहे, त्याला काय म्हणून हाक मारली जाते? परसराम. मग हे नाव व्यक्तीचे की त्याच्या परिस्थितीचे, पैशाचे? जशी तुमची आजूबाजूची परिस्थिती आहे, त्या पद्धतीने तुम्हाला आवाज दिला जातो, त्या पद्धतीने लोक तुम्हाला मानतात. मानणं ना मानणं तुमच्या परिस्थितीवरती आहे. म्हणून शुकदेव भगवंत म्हणतात, शुकदेव वडिलांना म्हणतात, त्या माया जाळात मला अडकवून नका. त्यांनी म्हटलं, जसा निरपेक्ष भिक्षुक जसा सुखी आहे ना, तसा इंद्रही नाही. निरपेक्ष भिक्षुक म्हणजे जो रोज भिक्षा मागून आणतो, भिक्षा मागून आणतो, सकाळी भिक्षा मागून आणायची, ती खायची, खाल्ल्यानंतर रस्त्यावरती एकदम बिंदास झोपतो. रस्त्यावरती झोप लागते त्याला, त्याच्याजवळ काहीच नाहीये, त्याच्यामुळे रस्त्यावर जरी झोपला तरी झोप लागतो. संध्याकाळी जायचं, भिक्षा मागून आणायची, खायची आणि बिंदास झोप लागते. तसं ज्याच्याकडे भरपूर सोनं, भरपूर पैसा आहे, हल्ली भरपूर सोनं ज्याच्याकडे आहे, तो निवांत झोपतो का? आजच्या परिस्थितीला झोपेल का? 1 लाखाच्या पुढे सोनं गेलंय, सोनं भरपूर आहे घरामध्ये, निवांत दरवाजे उघडे ठेवून झोपेल का तो? नाही. मग जो निरपेक्ष भिक्षुक आहे ना, तो निवांत झोपतो म्हणे. पण प्रपंचातला किती धनवान असेल, किती श्रीमंत असेल, तर तो समाधानी नाही, सुखी नाही. तो इंद्रपद जरी ज्याला मिळालेलं असेल, परंतु इंद्रपदावर बसणारा सुद्धा सुखी नाही. म्हणून या मायाजाळामध्ये मला अडकवू नका. मुळातच तुम्ही ज्या संसारामध्ये मला पाडताय, त्या संसारामध्ये जायला सांगताय, त्या मुळातच हा संसारच कसा आहे? दुःखाचं मूळ आहे. संसारच कसा सांगितला? मुळात संसार, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. म्हणून हा दुःखाने भरलेला संसार आहे. तुम्ही या संसारामध्ये मला अडकवू नका. कारण ही काळाची उडी ज्या वेळेला पडेल ना या संसारामध्ये, तर त्या वेळेला कोणीही आपल्याला सोडवत नाही. माझे काळाची ही उडी
पडेल जेव्हा काळाची उडी, पडेल जेव्हा काळाची सोडवीना तेव्हा माय बाप, सोडवीना तेव्हा माय बाप, सोडवीना तेव्हा माय बाप, सोडवीना तेव्हा माय बाप, काढती उडी पडेल बाजवा, काढती उडी पडेल बाजवा, काढती जगदंबा माता की जय. म्हणूनच शुक आपल्या वडिलांना सांगताय, ज्या वेळेला या संसारामध्ये मला टाकल्यानंतर काळाची उडी जेव्हा पडेल ना, तेव्हा या संसारातले ज्यांच्यासाठी अख्खं आयुष्य खर्च करायचंय ते सोडवतील का? काळाची उडी जेव्हा पडेल ना, काळ जेव्हा घालेल ना, तेव्हा या संसारामध्ये आपण ज्यांच्यासाठी अख्खं आयुष्य खर्च केलेले, ज्या आपल्या बायका मुलांसाठी अख्खं आयुष्य आपण खर्च करतो, तर त्यावेळेला ते काळाच्या तडाख्यातून सोडवतील का? सोडू शकत नाही. ते सर्व असमर्थ आहे काळाच्या तडाख्यातून सोडवण्यासाठी. म्हणून आपुली आपण करा सोडवणं. आपली सोडवणूक आपल्यालाच करायची आहे, आपल्यालाच करावी लागते. आणि या माया जाळात अडकल्यानंतर जगदंबेची उपासना होणार नाही. म्हणून मला जगदंबेची उपासना करायची आहे, जगदंबेची भक्ती करायची आहे. आणि या मायात मला अडकू नका. लग्न केल्यानंतर लग्न, मुलं, बायको आणि मुलं हे सर्वांचं करता करता वेळ जाईल. मग मला आदिशक्ती जगदंबेची उपासना करता येणार नाही. कारण या माया जाळातील जे काही सगळे लोक आहेत, ते एकदा जन्माला आल्यानंतर माणसाच्या पूर्ण आयुष्याची गणना सांगितलेली आहे. 100 वर्षाची गणना केलेली आहे. काय केलेलं आहे? या कलियुगामध्ये या मानवाच्या आयुष्याची गणना 100 वर्षाची केलेली आहे. परंतु 100 वर्षापर्यंत आता कोणी जात नाही. गणना फक्त केलेली आहे. अल्प आयुष्य मानव देह, शत गणले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहे का. अल्प आयुष्य आहे तुमचं आमचं सर्वांचं. त्याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलं? शत गणले ते अर्धरात्र खाय. 100ची गणना केली, परंतु 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस, त्याच्यामध्ये 12 तास झोपलेलो असतो आपण आणि 12 तास जागे असतो. म्हणजेच तुमचं अर्ध आयुष्य कशामध्ये गेलं? झोपेत गेलेले. म्हणजे 100 मधले 50 वर्ष कसे गेले? झोपेत गेले. शत गणले ते अर्धरात्र खाय. रात्रीने अर्ध आयुष्य तुमचं आमचं खाल्लेले. त्यातले त्यात मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहे का. त्यातले त्यात बालत्व पीडा रोग क्षय. 50 वर्षामध्ये सुद्धा बालपण लहान आहे, बालपण आहे. बालपणात काय कळतं? भगवंताची आदिशक्तीची उपासना कशी करायची, भक्ती कशी करायची कळतं का? म्हणून बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी.
बालपण अज्ञानात गेलं, काहीही कळत नाही. मी कशासाठी जन्माला आलो, जन्माला येऊन काय करायचंय, बरोबर काय घेऊन जायचं आहे, हे बालपणात कळत नाही. म्हणून बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा. आणि एकदा का तरुणपण अंगामध्ये संचरलं, तारुण्यामध्ये हा जीव ज्या वेळेला येतो ना, तर त्यावेळेला काय सांगितलं, तरुणपणी विषय व्यथा. हा विषयाच्या आहारी जातो. तारुण्यामध्ये प्रत्येक जीव विषयाच्या मागे लागतो. आणि त्यावेळेला विषय निंब बहुगुडी आला, भजन गुळतो मज कडू झाला, वित्तानीचा गळा झेंडू झाला, अशुद्ध असत्याच्या येताती गुरुळाओ, लोभ सर्पडंकला करू काय. काय म्हटलेले, तरुणपणामध्ये विषय निंब बहुगोडी आला. विषय कडुनिंबाप्रमाणे कडू आहे, पण बहुगोडी आला. आणि भजन गुळतो मज कडू झाला. भजन गुळाप्रमाणे गोड आहे, पण ते कडू लागतंय. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. भजन गुळाप्रमाणे गोड आहे, परंतु किती संख्या. आणि विषय निंब बहुगोडी आला. विषय कशा आहेत, कडुलिंबाप्रमाणे कडू आहे, परंतु ते गोड लागतात. तिथे किती गर्दी. विषयच आहे. ह्या नजरेने, डोळ्यांचा एक विषय आहे, कानांचा एक विषयच आहे. मग ते विषयाच्या आहारी जाणारे तिथे किती गर्दी असते. ही तारुण्याची अवस्था आहे. ही साधू संतांनी लिहून ठेवलेली आहे, सांगितलेली आहे. म्हणून विषय निंब बहुगोडी आला, भजन गुळतो मज कडू झाला. विषय कडुलिंबासारखे कडू असून सुद्धा ते गोड लागतात. आणि भजन गुळाप्रमाणे गोड असून सुद्धा ते तारुण्यामध्ये कसं लागतं, कडू लागतं. आणि म्हणून वित्तानीचा गळा झेंडू झाला, अशुद्ध असत्याच्या येताती गुरुळाओ, लोभ सर्पडंकला करू कायम. लोभाचा सर्प चावलेला आहे तुम्हा आम्हाला, आणि त्याच्यामुळे अशुद्ध असत्याच्या येताती गुरुळाओ, अशुद्ध वागणं, खोटं बोलणं, याच्या गुरुळा येतात म्हटलंय. फोन केला, या हो कथेला या, तर त्यावेळेला सांगितलं जातं काय, मला नातू सांभाळायचा आहे, असं काम आहे, तसं काम आहे, तसं काम आहे. तुमच्या साधनाताईंनी फोन केला, अहो तुमच्यासाठी एवढी मोठ्या कथेचं आयोजन केलेलं आहे, एवढा मोठा खर्च केलेला आहे, तुम्ही या कथा ऐकण्यासाठी. इथं काही द्यायचं घ्यायचं नाहीये, तुम्ही फक्त येऊन बसा आणि त्या आदिशक्ती जगदंबा मातेचं काय करा, गुणगान ऐका. याच्यासाठी भरपूर फोन लावले, परंतु तिकडून खरं कारण सांगितलं जात नाही. काय, मला असं काम आहे, मला तसं काम आहे. हे काय, अशुद्ध असत्याच्या येताती गुरुळाओ, लोभ सर्पडंकला करू काय. खरं बोललं जात नाही. रात्रीचं जागरण करायचंय, दिवसा आराम झाला पाहिजे ना. म्हणून त्यांनी सांगितलं, अशुद्ध असत्य असत्याच्या येताती गुरुळाओ, लोभ सर्पडंकला करू कायम. आपलं कर्तव्य आपल्याला करायचे. ते ताईंचे कर्तव्य ताईंनी केलंय, त्यांनी नियोजन केलंय. इथे या समाजाचं कुठंतरी हित व्हावं थोडंफार, म्हणून हे नियोजन केलेलं आहे. कारण हा जन्म पुन्हा पुन्हा नाही, हा नरदेव पुन्हा पुन्हा मिळेलच असं सांगता येणार नाही. 84 लक्ष जीव योनी आहे, आणि त्या 84 लक्ष जीव योनीमध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि मग लागे वारा मानवाचा. 84 लक्ष जीव योनीमध्ये आपल्याला काय करायचंय, फिरायचंय, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. आणि त्याच्यानंतर सुद्धा एका योनीमध्ये कोटी वेळेला जन्माला यायचं मरायचंय. आणि तेव्हा कुठे हा नरदेव मिळालेला आहे, हा आत्ता मिळाला, परत मिळेल याची शाश्वती. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब जो मिला है फिर नहीं मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न घोल रे, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर नहीं मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी रे.
ओ तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर। सांझ सवेरे बैठ के बंदे, गीत प्रभु का गाया कर। ओ नहीं लगता कुछ मोल रे, मिट्टी में ना रोल रे। नहीं लगता कुछ मोल रे, मिट्टी में ना रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अब जो मिला है फिर नहीं मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मतलब का संसार है, इसका क्या इतबार है। मतलब का संसार है, संभल संभल के कदम रखो, फूल नहीं अंगार है। मन की आँखें खोल रे, मिट्टी में ना रोल रे। मन की आँखें खोल रे, मिट्टी में ना रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। जगदम्बा माता की जय। श्रीमद देवी भागवत पुराण की जय। मनुष्य जन्म अनमोल रे, अनमोल आहे, याची किंमत होऊ शकत नाही. आता मिळालाय, परत मिळेलच याची सुद्धा शाश्वती नाही. मग इथं नरदेह मिळालेला आहे म्हणून इथं येऊन बसू शकतो,
पशु पक्षी येतील का, इथे येऊन बसतील का? नाही. मग तो जन्म मिळाल्यानंतर मग कथा ऐकता येईल का? मग त्याचं नामस्मरण करता येईल का? आदिशक्तीची उपासना करता येईल का? नाही. एवढा अनमोल रत्न नरदेव मिळून सुद्धा जर या आदिशक्तीची उपासना होत नसेल, त्याचं नामस्मरण होत नसेल, तर आपल्यासारखे अभागी आपणच. कारण आजच मी काल परवा पण सांगितलं, आजचा दिवस चालला तो खरा, उद्याचा दिवस कोणी पाहिलाय का? आयुष्य किती शिल्लक राहिलेलं माहिती नाही. आणि तुम्ही जो विचार करता या जन्मामध्ये, जो जो काही विचार करता, आणि विचार करता करता जर कदाचित आयुष्य संपलं, तर जसा विचार कराल त्या पद्धतीने पुढचा जन्म मिळणार आहे तुम्हाला. कोणी असेल त्या ठिकाणी जसा विचार असेल त्या पद्धतीने जन्म मिळेल. आमचे माऊली म्हणतात, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. काय म्हटलेले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. काय म्हटलेले? म्हणून अखंड माझं स्मरण करा. अखंड जर माझं स्मरण केलं तर, आणि त्यावेळेला जर समजा तुमचा अंतकाळ आला, तर तुम्ही मला येऊन प्राप्त व्हाल, मला मिळाल असं भगवंत म्हणताय. कारण तुम्ही आम्ही भगवंताचेच अंश आहोत. तुम्ही आम्ही सगळेजण त्याचेच अंश आहोत. भगवंतच आहे तुमच्या आमच्यामध्ये, फक्त आपल्याला ओळख नाही. आपण स्वतःला शिव समजत नाही, स्वतःला एक सामान्य जीव समजतो, पण आपण शिवच आहोत. आपल्याला ती ओळख नाही, परंतु शिवच आहोत. हा शिव म्हणजे श्वास फक्त निघून गेला, खाली काय राहतं? शिव एकदा निघून गेल्यानंतर आपल्याला कोण विचारतं? खाली फक्त माती असते. पंचमहाभूतांचा हा देह आहे. पंचमहाभूतांमध्ये काय होणार आहे? परत विलीन होणार आहे. म्हणून जर पुन्हा या जन्म मरणाच्या वारीतून सुटायचं असेल, ज्या भगवंतापासून आपण आलोय त्या भगवंतापर्यंत परत जर जायचं असेल, तर काय सांगितलं? सदा स्मरण करा म्हटलेलं आहे. सदा त्या भगवंताचं स्मरण करा, सदा त्या आदिशक्तीचं स्मरण करा. आणि ज्या वेळेला सदा आदिशक्तीचं स्मरण केलं जाईल, तर त्यावेळेला तिच्यामध्ये तिचं रूप आपल्याला प्राप्त होणार आहे. तुम्ही नको त्या ठिकाणी जाऊन, जिथं विषय वाढणार आहेत, जिथं विषयच अजून वाढतील, अशा ठिकाणी जर तुम्ही जात राहिलात, तर काय होईल? त्या वेळेत जर कदाचित अंतकाळ आला, तर पुन्हा जन्म कसला मिळेल? मग तुमचं मन ज्या विषयामध्ये रंगलेलं आहे, किंवा आता हल्ली ते छोटे छोटे प्राणी सांभाळले जातात, गाय नाही सांभाळले जात, कुत्रे सांभाळले जातात. त्या कुत्र्यावरती इतकं प्रेम केलं जातात, आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम केलं जातं. तो जीव आहेच, त्याच्यामध्ये भगवंत आहेच, नाही असं नाही. प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे, त्याचा तिरस्कार करा असं माझं म्हणणं नाही. कोण्याही जीवाचा नगोड मत्सर, कोणत्याही जीवाचा मत्सर घडला नाही पाहिजे, परंतु त्याच्यावरती एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करतात का पूर्ण मन त्याच्यामध्ये गुंतलं जातं. आणि पूर्ण मन त्याच्यामध्ये गुंतल्यानंतर जर अंतकाळ आला, त्याचं ध्यान करता करता अंतकाळ आला, तर दुसरा जन्म तुम्हाला त्या कुत्र्याचा मिळणार आहे. हा विचार कधी केला जातो का? श्रीमद भागवतामध्ये आलेली कथा आहे. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. तर त्या जडभरत राजाने, राजा आहे, सगळं वैभव आहे, राजा म्हटल्यावर त्याच्याकडे काय नाही? असंख्य राण्या आहेत, भरपूर मुलं आहेत, सगळं वैभव आहे. एवढं सगळं ऐन तारुण्यात सोडलं, संन्यास घेतला, विरक्ती निर्माण झाली. कधी? ऐन तारुण्यामध्ये, तरुणपणामध्ये विरक्ती निर्माण झाली. तारुण्यामध्ये संसार सोडला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणासाठी वैराग्य उत्पन्न झालंय, भगवंताची भक्ती करण्यासाठी वनामध्ये निघून गेलाय. आणि वनामध्ये गेल्यानंतर त्या हरणीचा बालक त्या बालकाच्या प्रेमामध्ये पडला. आणि मग विचार करू लागला, हरणी बालकाचं कसं होईल, हरणी बालकाचं कसं होईल. म्हणजे बालकाच्या प्रेमामध्ये पडला. बालक एक दिवस अचानक त्याच्यापासून दूर गेलं. म्हणून विचार करू लागला पुन्हा पुन्हा, त्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. इकडे अख्खं राज्य सोडलं, सैनिक सोडले, सगळे प्रजा सोडले, नवे नवे काय असंख्य बायका असतील त्या बायका सोडल्या, मुलं सोडले, सर्वांना मनातून काढून टाकलं राजाने. सर्वांना मनातून काढून टाकलं. विरक्ती निर्माण झाली. आता माझं कोणी नाही, आता माझा फक्त कोण आहे? तो एक भगवंत फक्त माझा आहे, मी त्याचा आणि तो माझा. असं असताना सुद्धा तो सुद्धा त्या हरणी बालकाच्या प्रेमामध्ये अडकू शकतो. विरक्त झालेला, पूर्ण वैराग्य उत्पन्न झालेला तोही त्याच्यामध्ये अडकू शकतो. त्याच्यात अडकला.
हरणी मालकाचं कसं होईल म्हणता म्हणता अंत काळाला काळाने घाला घातला आणि त्याला सुद्धा दुसरा जन्म हरणाचा घ्यावा लागला. तेव्हा तुमची आमची काय अवस्था होईल? म्हणून विचार केला गेला पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये विचार कोणते असावे? भगवंताच्या भक्तीचेच, भगवंताच्या नामाचे विचार असावे. कारण काळ कधी घाला घालील याच काही सांगता येत श्री नाही. गंगा जी का तट हो, यमुना का वंशी भट हो। श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशी भट हो। मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। वो इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेते हैं, गोविंद नाम लेते जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे। ओ जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे। यम दर्शना दिखावे, यम दर्शना दिखावे। यम दर्शना दिखावे, जब प्राण तन से निकले। ओ गोविंद नाम लेते, गोविंद नाम लेते जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना। उस वक्त जल्दी आना, नहीं शाम ना भूल जाना। राधा को साथ लाना, राधा को साथ लाना, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेते, गोविंद नाम लेते जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेके, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले।
जगदम्बा माता की जय। श्रीमद देवी भागवत पुराण की जय। काय विनंती करायची भगवंताला? जेव्हा या शरीरातून प्राण निघेल ना, त्यावेळेला तू समोर राहा, त्यावेळेला तू माझ्या समोर राहा. परंतु तो समोर कधी राहील हो? आयुष्यभर नको त्या गोष्टी केल्या आणि अंतकाळच्या वेळेला त्याला आवाज दिला, येईल का तो? आयुष्यभर या मुखाने नको ते बोललेलं आहे आणि मग अंतकाळच्या वेळेला त्याचा धावा करायचा आहे. मुळात आयुष्यभर त्याचं नाव मुखामध्ये आलं नाही तर अंतकाळच्या वेळेला मुळात नाव मुखात येणारच नाही. मग अंतकाळच्या वेळेला त्याचं नाव मुखात यावं याच्यासाठी आयुष्यभर घ्यावं लागेल, याच्यासाठी अख्खं आयुष्य नाव घ्यावं लागेल. तेव्हा कुठे अंतकाळच्या वेळेला त्याचं नाव मुखात येईल आणि त्याला अंतकरणापासून आवाज दिला का मग तो समोर उभा राहील आणि मग शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल. काय म्हटलेले? कामामध्ये काम. तुम्हाला वेगळा वेळ द्यायला सांगितलेला आहे का? तुमचं काम करा, जे कर्म सांगितलेलं आहे ना तुम्हाला ते कर्म करा. परंतु ते काम करत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम करत असताना राम राम म्हणायचंय. जिबली तुला काय धंदा, घडी घडी बज गोविंदा. तिला काही काम आहे का? जिबीला काही काम आहे का? नाही. मग तिला दुसरा धंदा नाही तर अखंड भगवंताचं नामस्मरण करायला काय करायचंय? तिला नामस्मरण करायला लावायचंय. मग अखंड नामस्मरण केलं जाईल तर त्यावेळेला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आयुष्यभर त्याचं नामस्मरण केलं तर तो समोर राहील आणि शेवट गोड होईल. म्हणून म्हटलं आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून अंतकाळच्या वेळेला तिची आठवण आली. कोणाची आठवण आली पाहिजे? त्या भगवंताची आठवण आली पाहिजे, त्या आदिशक्तीची आठवण आली पाहिजे. आणि तेव्हा त्या रूपात आपण मिळून जाऊ. जिथून आलो तिथं जाऊ. नाहीतर नको त्या गोष्टीची आठवण केल्यानंतर जन्म कुठला मिळेल परत? मग ज्याची आठवण करू अंतकाळच्या वेळेला तो जन्म तिथे मिळेल. म्हणून शुकदेवजी सांगताय की मला या मायेमध्ये पडायचं नाही, या मायाजाळामध्ये मला अडकू नका. ही माया फार कठीण आहे. जिंकण्यासाठी आदिशक्तीची जी माया आहे ना, ही माया जिंकणं फार अवघड आहे. सहजासहजी ही माया जिंकता येत नाही. चांगल्या चांगल्यांना या मायेने फसवलेलं आहे. चांगले जे विरक्त आहेत ना त्यांना सुद्धा या मायेने फसवलेलं आहे. एवढंच नाही, देवादिकांवरती सुद्धा या मायेने काय केलेलं आहे? गाला घातलेला आहे. म्हणून म्हटलं इंद्रा पडली बघ, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणून या मायेमध्ये मला अडकवू नका. परंतु व्यासजी सांगताय की मी हर प्रकारे याला समजवलंय, तर गृहस्थाश्रमामध्ये तू प्रवेश कर, परंतु ऐकत नाहीये. म्हणून आदिशक्तीचा महिमा सांगायला सुरुवात केलेली आहे. कारण या आदिशक्तीमुळेच सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय जे सगळं काही कार्य आहे, म्हणजे सृष्टीची उत्पत्ती जन्मच आदिशक्तीमुळे होत असतो. सृष्टीचा जन्म आदिशक्तीमुळेच होत असतो. तुमच्या आमच्यावरती माया जेव्हा घालते, तिचा प्रभाव ज्या वेळेला पडतो त्याच वेळेला सृष्टीची उत्पत्ती, पुढच्या जीवाला तुम्ही आम्ही जन्म देणार आहोत, सृष्टीची उत्पत्ती होणार आहे. म्हणून या आदिशक्तीचा महिमा सांगायला सुरुवात केलेली आहे. व्यासजी शुकदेवांना आदिशक्तीचा महिमा सांगताय. म्हणे एकदा काय झालं, एकार्ण उज्ज्वल म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी होतं. काय झालं म्हणे, सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये एक वडाचं पान दिसलं म्हणे. व्यासजी शुकदेवांना या आदिशक्तीचा महिमा वर्णन करून सांगताय. तर सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये एक वडाचं पान होतं आणि त्या वडाच्या पानावरती एक बालक पहुडलेलं होतं. काय होतं म्हणे, एक बालक पहुडलेलं होतं आणि ते बालक सर्वांना विचारत होतं नेमकं मी कोण आहे. त्या वडाच्या पानावरती पहुडलेलं बालक स्वतःला विचारतंय मी कोण आहे आणि बाकी इतरही सर्वांना विचारतंय मी कोण आहे. वटश्य पत्रश्य कुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. पदारविंदेन पदारविंदम
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। जीवेति भस्मामृतमेतदेव, गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति। जगदंबा माता की जय। सगळीकडे एकार्णव जलामध्ये सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि त्या पाण्यावर मध्ये वडाच्या पानावरती एक बालक पहुडलेला आहे आणि ते बालक विचार करतय, मला बालरूप कोणी केलं? त्या वडाच्या पानावरती मी आहे, मला बालरूप कोणी केलं? मी नेमका कोण आहे? असा विचार करताय। ते विचार करत असतानाच या बालकाच्या कानावरती अर्धा श्लोक पडलेला आहे। सर्व खल्वीदमेवाहम नान्यदस्ति सनातनम। हा अर्धाच श्लोक पडला आणि त्या अर्ध्या श्लोकाची घोकंपट्टी हे बाळ करायला लागलं। तो श्लोक कानामध्ये गेला आणि श्लोक कानावरती पडल्याबरोबर पुन्हा 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 त्या श्लोकाचीच काय चालू आहे, त्या बालकाने घोकंपट्टी करायला सुरुवात केली। त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे सगळीकडे जे सनातन जे काही आहे ना, ते सगळं मीच आहे, माझ्या व्यतिरिक्त दुसरं सनातन असं काहीही नाही। हा आदिशक्तीने सांगितलेला अर्धा श्लोक आहे आणि या अर्ध्या श्लोकाचा सगळा विस्तार म्हणजेच हे श्रीमद देवी भागवत पुराण आहे। हा अर्धा श्लोक आदिशक्तीने स्वतः सांगितलेला आहे, स्वतःच्या मुखाने। हा अर्धाच श्लोक आदिशक्तीने स्वतःच्या मुखाने सांगितला आणि त्याचा विस्तार, अर्ध्या श्लोकाचा विस्तार व्यासदेवांनी केला आणि तेच हे काय आहे, श्रीमद देवी भागवत पुराण देवीने सांगितलेला श्लोक आहे। मग त्याचा अर्थच काय आहे? आपलं जे तुमचं आमचं महावाक्य आहे ना, म्हणजे संत तुम्हा आम्हाला ज्या महावाक्याचा बोध करतात ना, तुम्ही आम्ही साधू संतांना शरण गेल्यानंतर संत श्री गुरु सद्गुरु तुम्हा आम्हाला ज्या महावाक्याचा बोध करतात, तर त्या महावाक्याचा अर्थ सुद्धा तोच आहे, तोच मी आहे। इथे या श्लोकाचा सुद्धा अर्थ तोच आहे, सनातन, माझ्या व्यतिरिक्त सनातन असं दुसरं काहीही नाही। म्हणजे ती आदिशक्ती जगदंबा हीच सनातन आहे, तिच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नाही। हाच बोध साधू संत करत असतात। म्हणून साधू संतांना शरण जायचं असतं कशासाठी? मी कोण आहे याची ओळख करून घेण्यासाठी। आता या कथेतूनही बोध आपल्याला काय घ्यायचा आहे, तर विष्णू बाल रूपामध्ये आलेले आणि बाल रूपामध्ये त्या वडाच्या पानावरती पहुडलेले भगवान विष्णू आहेत ते, आणि विष्णू विचार करतात मी कोण आहे, मी कोण आहे, माझी स्वतःची ओळख करून घ्यायची। तर त्यावेळेला आदिशक्तीने अर्धा श्लोक सांगितलेला आहे आणि त्या श्लोकाची ज्या वेळेला घोकंपट्टी केली, तर त्यावेळेला आदिशक्ती काय झालेली आहे, तिथं प्रसन्न झालेली आहे आणि प्रसन्न होऊन तिने सांगितलं की इथे या माझ्याशिवाय दुसरं कोणी सनातन असं नाही। म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा तुमची आमची ओळख करून घ्यायची आहे ना, मी कोण आहे याची जर ओळख करून घ्यायची ना, किंवा इथे मृत्यू लोकात का आलोय, तुम्ही आम्ही मृत्यू लोकात जन्मालाच का आलोय, याचा विचार आपण कधी केला का? आतापर्यंत हा विचार कोणाच्या मनामध्ये आला का? या मृत्यू लोकांमध्ये आपण जन्माला का आलोय आणि नरदेहच आपल्याला का मिळालेला आहे? अनमोल रत्न असा नरदेह आहे आणि तो आपल्याला मिळालेला आहे, मग आपल्यालाच का मिळाला? असे असंख्य जीव आहेत त्यांना मिळाला नाही, असा विचार मनामध्ये आलाय का कधी? तुम्ही आम्ही आपण म्हणत असाल आपण प्रपंच करण्यासाठी आलो, परंतु आजूबाजूला दिसणारे जे सगळे जीव आहेत ते जीव प्रपंच करत नाही का? इतर प्राणी पशु पक्षी
जे काही आहे ते प्रपंच करत नाही का? तेही प्रपंच करतातच ना. सर्वांचा प्रपंच चालू आहे. पशु पक्षी असतील, जनावर असतील, सगळ्यांचा प्रपंच आहे. मग तेही प्रपंच करतात आणि त्यांच्यासारखाच जर प्रपंच आपणही केला तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक राहील का? काही नाही. मग आपण वेगळे आहोत की नाही? म्हणून आपण नेमकं कोण आहोत हे आपल्याला समजत नाही. म्हणून साधू संतांना शरण जायचं, सद्गुरूंना शरण जायचंय. कारे हिंडता रानोराणी पुसा संतांशी जाऊन रानोरान भटकू नका म्हणे. साधू संतांना शरण जा, ग्रंथांना शरण जा. एक तर संतांना शरण जा किंवा ग्रंथांना शरण जा. आणि मग त्याच वेळेला ते सांगतील तू नेमका कोण आहे ते. संत सांगतील तू नेमका कोण आहे आणि तुझी ओळख कशा पद्धतीने करून घ्यायची. म्हणून संतांना शरण जायचंय. पृथ्वी निदाने भरली आहे परी पायाळे विना प्राप्ती नोये. ऐसा आत्मा स्वतः सिद्ध आहे परी गुरु कृपा आहे तरीच प्राप्ती. या पृथ्वीमध्ये धन आहे की नाही? पाणी आहे की नाही जमिनीमध्ये? सांगा बरं. कुठे सांगता येईल का? सांगता येईल का? पायाळ आणला तर, पायाळू तो जर आणला तर पाणी कुठे तो सांगेल की नाही? पायाळ आणला तर तो सांगेल की नाही पाणी कुठे? म्हणून म्हटले पृथ्वी निदाने भरली आहे परी पायाळे विना प्राप्ती नोये. ऐसा आत्मा स्वतः सिद्ध आहे परी गुरु कृपा आहे तरीच प्राप्ती. तसा आत्मा तुमच्या आमच्यामध्ये सिद्ध आहेच, परंतु सद्गुरूंची कृपा लागते तेव्हाच तो आपल्याला ओळखता येतो. तसा ओळखता येत नाही. म्हणून मी कोण आहे याची ओळख करायची असेल तर संतांना शरण जावं लागतं. प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला या मृत्यू लोकांमध्ये. प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, परंतु ते सुद्धा शरण गेले. कोणाला? वशिष्ठांना शरण गेले. बरोबर. गोपाल कृष्णाने अवतार घेतला, तेही सांदीपणींना शरण गेले. जावं लागलंच. देवादिकांनी अवतार घेतले, त्यांनाही संतांना शरण जावं लागलं, त्यांनाही गुरूंना शरण जावं लागलं. मग तुम्हा आम्हाला जावं लागणार नाही का? त्यांना सुद्धा स्वतःची ओळख करून घेण्यासाठी, त्यांना स्वतःची ओळख नव्हती का? होतीच. पण तुम्हा आम्हाला आचरण करून दाखवायचं होतं, नुसतं सांगून पटत नाही. म्हणून त्यांनी आचरण करून दाखवलं. ते अगोदर शरण गेले आणि मग तुमच्या आमच्या समोर आदर्श ठेवला की नाही, साधू संतांना गुरूंना शरण गेल्याशिवाय मी कोण आहे याची ओळख होत नाही. म्हणून आपली स्वची ओळख जर करून घ्यायची असेल तर संतांना शरण जावं लागतं. मग विष्णू भगवंतांनी त्या आदिशक्तीच्या त्या अर्ध्या श्लोकाची काय केलेली आहे? गोकमपट्टी केलेली आहे. त्या श्लोकाचं अखंड स्मरण केलेलं आहे आणि अखंड स्मरण केल्यानंतर आदिशक्ती प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्यानंतर मग भगवंतांनी विचारलं मी कोण आहे, मला कोणी निर्माण केलं, असा प्रश्न विचारला. आणि प्रश्न विचारल्यानंतर त्या आदिशक्तीने सांगितलं तुला मीच निर्माण केलं. आदिशक्ती काय सांगते? मीच निर्माण केलं. मग त्यावेळेला तिथं साधू संतांचा अभंग आहे, पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी. ही आदिशक्ती जगदंबा म्हणते की प्रश्न विचारलाय मला कोणी निर्माण केलं, तर तिने सांगितलं मी सुद्धा तुला मीच निर्माण केलं आणि तुझी नवरी सुद्धा कोण झाले म्हणे? मी परत मीच झाले. म्हणजे ही आदिशक्ती जगदंबेमुळे या सृष्टीची काय आहे? सगळी उत्पत्ती आहे. म्हणून उत्पत्तीचं कार्य सुद्धा आदिशक्ती जगदंबेमुळे होतं, सांभाळण्याचं कार्य तीच करते. आणि पुन्हा लय जो सांगितला, उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन घटना सांगितल्या तरी जगदंबा माता म्हणते काय तीनही घटना माझ्यामुळेच होत असतात. म्हणून म्हटलेले पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कानोबा तेरे तेरे तेरे. म्हणजे एकारणाव जलामध्ये कोणीही नव्हतं, तर त्यावेळेला या आदिशक्ती जगदंबेने उत्पत्ती केली. कोणाची? भगवान विष्णूंची उत्पत्ती केली. भगवान विष्णूने आदिशक्ती जगदंबेची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर मग सांगितलं माझी उत्पत्ती कोणी केली? तर तिने सांगितलं तुमची उत्पत्ती मीच केली आणि याच्यानंतर तुझ्या नाभी कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म होणार आहे. काय सांगितलं? याच्यानंतर तुझ्या नाभी कमलामधूनच ब्रह्मदेवाचा जन्म होईल आणि नंतर तुझ्या भ्रुकुटीमधून भगवान शंकराचा जन्म होईल आणि तुम्ही तिघांनी तीन कार्य करायची. आणि माझी जी शक्ती आहे ती शक्ती
मी तुमच्या तिघांच्या सोबत देईल आणि तिच्या आधारे तुम्ही या सृष्टीचं कार्य करायचंय. आपण काल पण बघितलं, भगवान विष्णू सोबत सात्विकी शक्ती दिली. कशासाठी? या जगाचं पालन करण्यासाठी. ब्रह्मदेवाच्या सोबत रजोगुणी शक्ती दिलेली, राजसी शक्ती दिलेली आहे. आणि मग तिच्या आधाराने ब्रह्मदेव या जीवांना जन्माला घालत असतात. विष्णू सात्विकी शक्तीने या सृष्टीचं पालन पोषण करत असतात आणि तमोगुणी शक्ती भगवान विष्णूंना दिलेली आहे. आणि मग भगवान विष्णू या सृष्टीचा काय करत असतात? संहार करत असतात. म्हणून इकडे व्यासदेव भगवंतांनी या आदिशक्तीचा महिमा सांगितला. या आदिशक्ती सगळं करते म्हणे. जन्माला घालण्याचं कामही तीच करते, या मायेत अडकवण्याचं कामही तीच करते, सांभाळण्याचं कामही तीच करते, घेऊन जाण्याचं कार्यही तीच करते. परंतु सृष्टीच्या उत्पत्तीसाठी, या सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम चालू राहावा याच्यासाठी तू काय कर? विवाह कर. पुन्हा पुन्हा मुलाला समजावून सांगताय, तू काय कर? गृहस्थाश्रमामध्ये जा. कारण गृहस्थाश्रम वाईट नाहीये. गृहस्थाश्रम वाईट नाहीये. कारण ब्रह्मचारी असेल, संन्यासी असेल, यांना गृहस्थाश्रमींच्या दरवाजात दुपारी 12 वाजता जावं लागतं. गृहस्थांच्या दरवाजामध्ये संन्यासी आणि ब्रह्मचारी दोन आश्रमांना त्यांच्या दरवाजात जावं लागतं. कशासाठी? भिक्षा मागण्यासाठी. म्हणून गृहस्थाश्रम श्रेष्ठच आहे. पर तो इतका श्रेष्ठ आहे, बघ म्हणे, जर ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांनी ठरवलं असतं आम्हाला गृहस्थाश्रमामध्ये जायचंच नाही, आम्हाला विवाह करायचा नाही, त्यांनी ठरवलं असतं. कोणी? विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांनी ठरवलं असतं. त्यांनी विवाहच केला नसता तर आपल्याला हे 4 रत्न मिळाले असते का? कोणते 4 रत्न मिळाले? कोणते 4 रत्न मिळाले? विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांनी विवाह केला आणि विवाह केल्यानंतर 4 रत्न मिळाले. कोणते? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. ते 4 रत्न मिळाले. आणि म्हणून तुम्ही आम्ही आज त्यांची सेवा करू शकतो. नवे नवे सेवा म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, हा मार्ग या 4 रत्नांनी तुम्ही आम्हाला काय केला? दाखवलाय. आज नुसता उद्धाराचाच मार्ग त्यांनी दाखवला असं नाही. उद्धाराचा मार्ग तर दाखवला, परंतु आज त्यांच्या नावाने उपजीविका चालते. काय होत आहे? त्यांच्या नावाने कित्येक लोक उपजीविका चालवतात. कित्येक लोक त्यांचं तीर्थक्षेत्र ज्या ज्या ठिकाणी आहेत, कित्येक त्यांच्या आजूबाजूला कित्येक वेगवेगळ्या प्रकारची दुकानं थाटून बसलेली आहेत. म्हणून उद्धाराचा मार्ग तर त्यांनी दाखवला, पण उपजीविका सुद्धा त्यांच्या नावाने काय होते? चालते. मग त्यांनी जर ठरवलं असतं विवाह करायचा नाही, तर या साधू संत जन्माला आले असते का? तुम्हा आम्हाला ते साधू संत मिळाले असते का? आमची कणकाई माता आणि बोल्लोबा यांनी दोघांनी विवाह केला नसता तर तुम्हा आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांसारखा हिरा किंवा रत्न मिळालं असतं का? आज त्यांनी 5वा वेद निर्माण केला, अभंग गाथा. कशासाठी? तुमच्या आमच्या उद्धारासाठी ती निर्माण केलेली आहे. तर ती तुम्हा आम्हाला मिळाली असती का? त्यांनी जर विवाह केला नसता तर ती तुम्हा आम्हाला मिळाली नसती. हल्ली जिजामाता आणि शहाजीराजे यांनी जर विवाह केला नसता तर छत्रपती शिवरायांसारखं रत्न तुम्हा आम्हाला मिळालं नसतं. म्हणून गृहस्थाश्रम वाईट नाही आहे, गृहस्थाश्रम चांगला आहे. पण गृहस्थाश्रमातली जी आसक्ती आहे ना, ती आसक्ती फक्त काय आहे? वाईट आहे. त्याची आसक्ती वाईट आहे. गृहस्थाश्रम वाईट नाही. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये राहायचंय, परंतु कसं राहायचं? कमळ पाण्यामध्ये राहतं, कमळ पाण्यामध्येच राहतं, परंतु पाण्यापासून अलिप्त आहे. कमळ राहायला कुठे? पाण्यामध्येच आहे, परंतु पाण्यापासून ते अलिप्त राहतं, पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही. तसं राहावं. कसं राहावं? कमळाप्रमाणे राहावं. प्रपंच करावा, परंतु प्रपंच करून परमार्थ करावा. चिक्कू खाल्लाय का तुम्ही? खाल्लाय ना?
मग तो पिकलेला चिकू फोडल्यानंतर त्या चिकूची बी कशी असते? कशी असते? फोडल्याबरोबर ती चिकूची बी पटकन बाहेर येते का चिकूला धरून ठेवते? कशी पटकन ती काय होते? बाहेर येते. मग त्या चिकूच्या बीने बाकीच्या चिकूला धरलेलं नाही, ती पटकन काय होते? मोकळी होते. मग आंबा खाल्लाय का पिकलेला आंबा? तिची कोय पाहिली आहे का? कशी असते? कोय कशी असते? पूर्ण त्या कोयीला आंबा पूर्णपणे चिकटलेला असतो. किती वेळपर्यंत काय करावा लागतो? तरी तो ती कोय आंब्याला सोडत किती वेळ काम चालू ठेवा, परंतु आंब्याला ती सोडत नाही. मग प्रपंच करत असताना आंब्याच्या कोयीप्रमाणे करायचा की चिक्कूच्या बी प्रमाणे करायचा? आंब्याच्या बी प्रमाणे करायचा का चिक्कूच्या बी प्रमाणे करायचा? कसा करायचा? कसा करायचा? चिक्कूच्या बी प्रमाणे. चिक्कूची बी आतमध्येच आहे, परंतु चिक्कूला धरून ठेवत नाही, पटकन अलिप्त होते. तसं संसारात राहा, पण संसाराला धरून ठेवू नका. संसारात राहा, पण आपल्या अंतःकरणात संसार ठेवू नका. तुम्ही संसारातच राहा, पण अंतःकरणामध्ये ती आदिशक्ती. संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे. भजन करारे वेणो वेणा, भजन करारे वेणो वेणा, भजन करारे वेणो वेणा, भजन करारे वेणो वेणा, वेणो वेणा, हरिमुखे गात हरपली चिंता, हरिमुखे गात हरपली चिंता, हरिमुखे गाता 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 हरपली चिंता. जगदंबा माता की. संसारात राहायचंय, परंतु संसारात राहून कसं राहायचंय म्हटलेले? संसारी असावे असोनी नसावे. आपण संसारात राहायचंय, संसार आपल्यात
नसावा. आपल्या अंतकरणात काय असावं? त्या आदिशक्तीची उपासना असावी, आदिशक्तीचं नामस्मरण असावं अंतकरणामध्ये. आपण संसारात राहायचंय, परंतु अंतकरणामध्ये काय काय असावं? त्या आदिशक्तीची उपासनाच असावी, आदिशक्तीचं नामस्मरणच असावं. म्हणून तुम्ही आम्ही कुठे आहोत याला महत्व नाही, तुमच्या अंतकरणात काय आहे याला महत्व आहे. व्यास देवजी शुकांना सांगताय की आपण कुठे आहोत याला महत्व नाही, अंतकरणात जागा कोणाला दिली हे महत्वाचं. काय अंतकरणात कोणाला जागा दिलेली हे महत्वाचं. एक वारकरी वारीला जातात आणि वारीला गेल्यानंतर पंढरपूरला जातात. पंढरपूरला गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पायी पायी जात होते. त्याच्यानंतर त्यांच्याच गावातला दुसरा एक जण मित्र भेटला आणि मित्र भेटल्यानंतर त्यांच्या गप्पा चालू झाल्या. पण हे वारकरी ज्या वेळेला घरून निघाले त्यावेळेला त्यांना जाता जाता 1 महिना झालेला होता. 1 महिना पायी पायी दिंडीमध्ये गेले, 1 महिना ते पायी पायी चालले. पायी पायी वारकरी वारीला गेला, परंतु पत्नी घरी आहे. पत्नी घरी आहे. ज्या वेळेला हे वारीला चालले तर त्यावेळेला पत्नीच्या मनामध्ये विचार असा चालायचा की आता ते रस्त्याने चालत असतील, ज्ञानोबा माऊलीचं भजन म्हणत असतील, इथे मुक्काम झाला असेल, तिथे मुक्काम झाल्यानंतर त्या विठ्ठलाचं पांडुरंग परमात्म्याचं कीर्तन चालू असेल, त्या कीर्तनामध्ये मग्न झाले असतील, मग भजन करता करता झोपी गेले असतील. सकाळी उठल्यानंतर काकडा घेतला असेल आणि काकडा झाल्यानंतर अभंग म्हणत म्हणत काय झाले ते चालले असतील. आता पंढरपूरला पोहोचले असतील. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं असेल, त्याला आलिंगन दिलं असेल, कडकडून मिठी मारली असेल आणि त्या भगवंताचं दर्शन या डोळ्याने डोळे भरून पाहिलं असेल. हे सगळं चिंतन कोण करते? पत्नी करते. ती घरी आहे. ती कुठे? घरी आहे. आणि ती चिंतन कुठलं करते? पंढरपूरचं. पती पंढरपूरला गेलेला आहे आणि ते सगळं चिंतन ती करते. ती आहे घरी, परंतु तिच्या चित्तामध्ये कोण आहे? पांडुरंग आहे. तिचा देह फक्त घरी आहे, परंतु चित्तामध्ये पांडुरंग आहे. आणि हा पंढरपूरला गेलेला पायी पायी चाललाय. पायी तिथं पंढरपूरला गेल्यानंतर मित्र भेटला आणि मित्राला विचारलं माझं घरचं कसं चालू आहे. काय केलं? मित्र भेटला, मित्राला विचारल्यानंतर माझं घरचं कसं चालू आहे, मुलं बाळ व्यवस्थित आहे का, जनावरांना चारा पाणी व्यवस्थित करतात की नाही. कोण विचारताय? पायी पंढरपूरला गेलेला तो मित्राला विचारतोय. मग खऱ्या अर्थाने पंढरपूरला गेलं कोण? कोण गेलं? पती पंढरपूरला आहे का पत्नी पंढरपूरला आहे? भगवंताच्या दरबारात पत्नी देहाने घरात आहे, परंतु तिच्या चित्तामध्ये कोण आहे? पांडुरंग परमात्मा चित्तामध्ये आहे. हा पंढरपूर मध्ये आहे, परंतु लक्ष कुठे आहे? घरी आहे. आहे शरीराने पंढरपूर मध्ये, परंतु चित्तामध्ये संसार आहे. ही पत्नी आहे घरामध्ये, संसारामध्ये आहे, परंतु चित्तामध्ये कोण आहे? पांडुरंग आहे. मग हाच उपदेश व्यासदेवजी शुकांना करतात. तू कुठे आहे याला महत्व नाही, तू संसारात राहा, परंतु संसारात राहून त्या आदिशक्ती जगदंबेची काय कर? उपासना कर. म्हणून तू कुठे आहे हे महत्वाचं नाही, तर अंतकरणात कोण आहे याला महत्व आहे. म्हणून तू संसार कर, म्हणून तू लग्न कर, परंतु मुलगा ऐकत नाही. ऐकत नाही म्हटल्यानंतर व्यासदेवांनी सांगितलं मी कितीही याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर हा माझं काही ऐकत नाही, म्हणून याला जनक राजाकडे पाठवलेलं आहे. मग व्यासांनी शुकदेवाला सांगितलं की तू जनक राजाकडे जा आणि जनक राजाकडून उपदेश घे. कारण जनक राजाच्या 500 बायका असून सुद्धा जनक राजा कसा आहे? विरक्त आहे. विदेही म्हटलेले. जनक राजाला काय म्हटलेले? विदेही. देहीच विदेही भोगू दशा. देहावर मुळात जनक राजा नाहीच आहे. विदेही अवस्थेमध्ये राज्यकारभार करायचा आहे. राज्यकारभार करत असताना सुद्धा विदेही अवस्थेमध्ये वागत असतात, म्हणून तू त्यांच्याकडे जा. ज्या वेळेला शुक मुनी या जनक राजाकडे जातात आणि जनक राजाकडे गेल्यानंतर दरबारात गेले, जनक राजाची भेट झाली आणि जनक राजाची भेट झाल्यानंतर जनक राजाला प्रश्न विचारलेला आहे. काय? तर तुम्ही राजा आहात, तुमच्या 500 बायका आहेत, एवढा मोठा लवाजमा सगळा आहे, एवढं सगळं असताना तुम्ही
विदेयी अवस्थेमध्ये विरक्त कसे राहू शकतात? तर त्यावेळेला जनक राजाने सांगितलं, आमच्याकडे येणारा जो पाहुणा आहे ना, त्या पाहुण्याच्या स्वागताची वेगळी पद्धत आहे म्हणे. आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्याची वेगळी पद्धत आहे. अगोदर आम्ही काय करतो, आमच्याकडे पाहुणा आला का त्याचं स्वागत सत्कार करतो आणि त्याच्यानंतर गप्पा गोष्टी करतो. म्हणून अगोदर आपण नगर प्रदक्षिणा करूया. आम्ही आलेल्या पाहुण्याला नगर प्रदक्षिणा करायला लावतो. मग नगर प्रदक्षिणेसाठी ढोल, नगारे, ताशे सर्व प्रकारची वाद्य राजाने काय केली, सज्ज केली. सर्व प्रकारची वाद्य समोर वाजवताय आणि प्रदक्षिणा करत असताना स्वागतासाठी सर्व प्रकारची वाद्य आहे आणि पाठीमागे आलेल्या पाहुण्याने त्या वाद्यांच्या पाठीमागे काय करायचंय, चालायचंय. चालत असताना भरलेला ग्लास त्या पाहुण्याच्या हातात द्यायचा आहे. मग त्या शुकाच्या हातामध्ये भरलेला ग्लास दिलेला आहे. भरलेला ग्लास घेऊन चालायचंय, पण एक थेंब सुद्धा पाणी याच्यातून सांडलं नाही पाहिजे आणि नंतर नगर प्रदक्षिणा करायची आहे. ढोल, नगारे, ताशे जोर जोरामध्ये वाजताय आणि त्याच्यामध्ये नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. सुवासिनी सडे घालताय, रांगोळ्या घालताय आणि अशा मोठ्या थाटामाटामध्ये या शुकदेवांची पूर्ण नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. काय केली, नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली, मोठ्या थाटामाटामध्ये पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर नगरामध्ये सगळेजण येऊन बसले आणि येऊन बसल्यानंतर राजाने शुकदेवांना विचारलं की आमचं नगर पाहिलं का म्हणे. काय विचारलं, नगर पाहिलं का? शुकदेवांनी सांगितलं, नगर दाखवायला नेण्यासाठी तुम्ही माझ्या हातामध्ये काय दिलेला होता, ग्लास दिलेला होता. तो पाण्याने पूर्णपणे भरलेला होता आणि मला काय सांगितलं, याच्यातून पाणी एक थेंब सुद्धा पाणी खाली पडलं नाही पाहिजे. मग माझं सगळं लक्ष या ग्लास कडे होतं. तुमचं नगर पाहिलंच कधी? शुकदेवांनी काय सांगितलं, माझं सगळं लक्ष कुठे होतं, ग्लास कडे होतं. तुमचं नगर मी पाहिलं नाही. म्हणून इकडे जनक राजा सांगताय, तू जो प्रश्न माझ्याकडे घेऊन आलाय ना, त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. काय सांगितलं, तू जो प्रश्न मला विचारणार आहे त्या प्रश्नाचंच उत्तर आहे हे. तुला पूर्ण राज्य दाखवलं, ढोल, नगारे, ताशे सगळे वाजताय जोर जोरात आणि त्या भरपूर अशा स्त्रिया काय करताय, सडे रस्त्यावरती सडा टाकताय, रांगोळ्या टाकताय आणि एवढं वाजत गाजत सगळं नगर तुला दाखवलंय. एवढं नगर दाखवून सुद्धा तुझं लक्ष कुठे आहे, पाण्याकडे. हे नगर तू पाहिलं नाही. परंतु नगरात फिरला ना, नगरात चक्कर तर मारलास ना, त्याच पद्धतीने मी सुद्धा सगळा राज्यकारभार करतो, परंतु माझं लक्ष फक्त त्या आदिशक्ती जगदंबेच्या नामाकडे असतं. मी राज्यकारभार करतो, परंतु माझ्या चित्तामध्ये ती जगदंबा भरलेली आहे. हा संसार प्रपंच माझ्या चित्तामध्ये नाही. म्हणून प्रपंचात राहून प्रपंचातून आणि कसं राहावं, संसारात राहावं, परंतु संसारातून अलिप्त कसं राहावं हे कोणी सांगितलं, जनक राजाने शुकदेवांना सांगितलं. जनक राजाने सुद्धा उपदेश केला. अंगणामध्ये पक्ष्यांना दाणे टाकलेले, अंगणामध्ये पक्ष्यांना दाणे टाकलेले. ते दाणे वेचण्यासाठी पक्षी येतात. पक्षी आल्यानंतर ते दाणे वेचून पक्षी निघून जातात का तिथे गुंतून राहतात? पक्षी दाणे वेचण्यासाठी आल्यानंतर ते दाणे वेचून निघून जातात का गुंतून राहतात? पक्षी अंगणी उतरती जे का गुंतून राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतून राहती, अंगणी उतरती जे का गुंतून राहती, असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी.
प्रात काळी उठून गेला वस्तीकार वस्ती आला. प्रात काळी उठून गेला वस्तीकर वस्ती आला. प्रात काळी उठून गेला हो तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी. प्राचनाची दोरी जोवरी प्राचनाची दोरी. वस्ती आला उठून गेला तैसे असावे संसारी दोरी प्राचनाची दोरी. प्राचनाची दोरी दोरी प्राचनाची दोरी. जगदंबा माता की जय. श्रीमद देवी भागवत पुराण की जय. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. पक्षी अंगणात उतरल्यानंतर तिथे थांबतात का? दाणे टिपतात आणि निघून जातात. त्या पद्धतीने संसारामध्ये राहावं. मग हा बोध जनक राजाकडून शुकदेवांनी घेतलेला आहे. नंतर ते घरी आले आणि घरी आल्यानंतर व्यासांना सर्व हकीकत सांगितली आणि लग्नासाठी तयार झाले, विवाहासाठी तयार झाले. तयार झाल्यानंतर व्यासांना खूप आनंद झाला. माझ्या मुलाने शेवटी मान्य केलं, लग्न करण्याचं मान्य केलं म्हणून खूप आनंद झाला. आणि पितरांची कन्या पिवरी हिच्या बरोबर शुकांचा काय केला, विवाह लावून दिला. आणि विवाह लावल्यानंतर हे मुळातच विरक्त होते. शुकदेव कसे होते? मुळातच विरक्त होते आणि विरक्त असल्यामुळे संसार केला. परंतु संसार करत असताना सुद्धा अंतकरणातली जागा आदिशक्तीलाच दिलेली होती. अंतकरण हे नेहमी जागा होतं आदिशक्तीच्या नामामध्ये. म्हणून आदिशक्तीचं स्मरण करता करता, भजन करता करता संसार केलेला आहे. त्यांना 4 मुलं झाली. कृष्ण, गौरप्रभ, भुरी आणि देवश्रुत अशी 4 मुलं झाली आणि एक कन्या झाली. कीर्ती नावाची एक कन्या झाली. ती कीर्ती विभ्रजाचा मुलगा अनूह याच्याशी तिचा काय केला, विवाह लावलेला आहे. आणि नंतर नारदांकडून या भगवतीच्या जो मूल मंत्र आहे, आदी बीज आहे, त्या आदी बीजाची काय करू लागले, ते नंतर उपासना करू लागले. आदिशक्तीची उपासना करू लागले. आणि आदिशक्तीची उपासना करता 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 बऱ्याच कालावधीपर्यंत त्या आदिशक्तीची उपासना केली. आणि मग शुकदेवांच्या मनामध्ये येऊ लागलं की आता माझा सगळा संसार चांगला आहे. काय सगळा संसार चांगला आहे. प्रपंचात राहूनच आदिशक्तीचं नामस्मरण करत होते. माया बीज मंत्रही मिळालेला होता. त्या बीज मंत्राचंही ते अखंड ध्यान करत होते. परंतु मुलं आता मोठी झाली, मुलंही मोठी झाली, त्यांचा प्रपंचही चांगला चालू आहे आणि मुलांचा परमार्थही चांगला चालू आहे. 4 मुलं झालेली होती त्यांना. 4ही मुलांचा प्रपंचही चांगला चालू आहे, परमार्थही चांगला चालू आहे. नवे नवे ते कसे आहे, सद्गुणी आहे, सात्विक आहे आणि सगळे आदिशक्तीची उपासना ते करतात. म्हणून ते समाधानी होते. कोण? शुकदेव आपल्या मुलांचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बघून सुखी होते, समाधानी होते. नवे नवे त्यांचे जे नातू होते, ते नातू सुद्धा प्रपंच करून परमार्थ अगदी व्यवस्थितरित्या